मराठा आरक्षणाच्या पाठीमागून कुणाचं तरी राजकारण चालू आहे। कुणीतरी मराठा समाजाला पेटवून द्यायचा प्रयत्न करतोय, सत्ता पाडायची आहे, अमुक धमुक अशा कितीतरी गोष्टी आहेत। आजपर्यंत कितीतरी मोर्चे निघले, इतके शांततेत मोर्चे निघले, मराठ्याच्या एकीचं दर्शन झालं, त्यातनं साध्य काय झालं, मिळालं काय? या अशा मोर्चाच्या माध्यमातून एखादं नेतृत्व उभा राहतं, एखादा नेता उभा राहतो, अशा बऱ्याच गोष्टी मी आपल्याच समाजातल्या लोकांना बोलताना पाहिल्यात। आणि या असं आहे, हे असं आहे, याचं काहीच होणार नाही, हे नुसतं राजकारणासाठी मुद्दा काढला जातोय, अशा बऱ्याच गोष्टी आहेत। त्यांच्या बोलण्यात तथ्य असेलही कदाचित, काही त्यांनी मांडलेले मुद्दे बरोबरही असतील कदाचित, की बाबा ह्याच्या पाठीमागणं हे चालू आहे, ते चालू आहे, कोणाचा काय डाव आहे, अशा पद्धतीनं मतं व्यक्त केली जातात। पण हे सगळं जरी असलं ना, किंवा यातलं मला जास्त काही कळत नाही, मला जास्त अभ्यासही नाही, पण हे सगळं जरी असलं ना, तर याच्या माध्यमातून समाज कुठंतरी एकवटला जातोय, समाज एक होतोय आणि एक आलेला समाजाला एक काहीतरी संधी मिळत असते। आता एवढं खरं तर हे वातावरण पेटलं आहे, एवढं वादळ पेटलं आहे आणि इतकं मराठा समाजाचं ते पहिलं उपोषण जरांगे पाटलानं केलेलं ते प्रचंड गाजलं सुद्धा आणि 15 दिवस महाराष्ट्राच्या ट्रेंडिंगचा विषय होता, ते म्हणजे मराठा आरक्षण। प्रत्येक मंत्र्यासंत्र्यानं, प्रत्येक नेत्यानं तिथं उपस्थिती लावली होती आणि मीही तिथं गेलो होतो। जरांगे पाटलानं खरं तर हात जोडून तिथं जे स्वागत केलं, तिथं बसल्याच्या नंतर 15 मिनिटं मी स्टेजवरती होतो, त्यातनं लक्षात येत होते की समाजासाठी या माणसाच्या मनात प्रचंड काहीतरी तळमळ आहे आणि तीच तळमळ, तोच काहीतरी विषय घेऊन हा माणूस लढतोय आणि तो लढा चालू केलेला आहे। हा लढा हळूहळू वाढत गेला, एका छोट्याशा खेडेगावापासून सुरू झालेली ही लढाई पण आज संपूर्ण महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज एकत्र झाला आहे आणि ही त्याची प्रत्येकाची लढाई असं त्याला वाटायला लागले। सगळे लोक एकत्र यायला लागले आहेत, गावागावानं ज्यावेळेला ते फिरत आहेत किंवा भेटीच्या जे भेटीगाठी दिल्या जातात, तर तिथली जी संख्या पाहिली आहे, 10-10, 20-20 एकरामध्ये समाज बसण्यासाठी जागा करावी लागते। एवढं प्रचंड मोठा पाठिंबा खरं तर जरांगे पाटलांना मिळतोय। प्रत्येक समाजाची जशी अवस्था असते तशीच मराठा समाजाची अवस्था आहे। काही लोक प्रचंड श्रीमंत आहेत आणि काही लोकांना खायचे वांदे आहेत, अशा पद्धतीनं मराठा समाजाची सुद्धा सत्यस्थिती आहे। आणि सगळं चालू असताना येत्या 14 तारखेला 100 एकरात एक विराट सभा, विराट सगळ्या लोकांना एकत्र करण्याचं काम आहे आणि ती सभेचं आयोजन केलेलं आहे येत्या 14 ऑक्टोबरला। या निमित्तानं 100 एकर आज मराठा समाज, महाराष्ट्रातले जे लोक आहेत ते येणार आहेत आणि ते एकत्र खऱ्या अर्थानं तो प्रचंड मोठी गर्दी होणार आहे। या अनुषंगानं म्हणजे हे बाकीच्या जरी विषय असले तरी मला एवढंच कळतं की समाज एकवटला जातोय, समाज एक होतोय आणि ह्या समाज एक आल्याच्या नंतर ही प्रचंड मोठी ताकद आहे। या ताकदीचा वापर आपल्याला कोणत्याही गोष्टीसाठी करता येऊ शकतो। समाजाचे प्रश्न, समाजाच्या अडचणी, समाजावर झालेला अन्याय, या बऱ्याच गोष्टींना वाचा फोडण्यासाठी खरं तर ही गर्दी मला वाटते पुरेशी आहे। त्याच्यामुळे बाकीचा कोणताही विचार डोक्यात न घालता, कोणताही विचार न करता किंवा कोणत्याही पक्षाचा, कोणत्याही नेत्याचा कसलाही विचार न करता समाजाचा पहिल्यांदा विचार आपण केला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्या समाजासाठी, आपल्या समाजाचा काहीतरी प्रश्न आहे, याच्यासाठी त्या गर्दीत कुठंतरी जाऊन उभं राहिलं पाहिजे। वातावरण पेटलंय, महाराष्ट्रातला प्रत्येक मराठा माणूस पेटलाय आणि या सगळ्या गोष्टीचा, या गर्दीचा खऱ्या अर्थानं समाजाच्या हितासाठी काहीतरी फायदा करता येऊ शकतो। एक मराठा, लाख मराठा।